हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त मजेत असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज ब्लॉग करायचं कारण आहे, खूप महिन्याने आज काढतोय कारण असं सहज कंटाळा आलेला म्हणून. तर आता आपण चाललोय पनवेलला, शिरडोनला शो आहे. तर आता आपण ऑन द वे, आता जस्ट घरातून निघालोय, आता पोहोचतोय अंबर स्टेशनला. या आमच्या पोरी आलेल्या आहेत. खुशी अजून आली नाही, 1 तास झाला, आत्ता आली आहे. खुशीने बॉटल लागली पहिल्यांदा. मी 2 आलेत, मला वाटलं मला खायला भेटेल मेंदू वडा. आम्ही आता ठाण्याला पोहोचलोय. तुम्ही बघू शकता उभं राहिले. खुशीला चांबड चौकात पडलाय. सीमासोबत शोला एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीबद्दल विचारते. गौरव, तू बघत असेल तर प्लीज इथे लक्ष दे या ब्लॉगला. बहिणी बहिणींचे भांडण आहेत, बहिणी भांडतायत, बहिणी भांडतायत. बहीण चिडली आमची ही विक्रोळीची ताई चिडली आहे खूप. आम्ही बसलोय पनवेल ट्रेनला. दीदीला हसले. ताईचा रुमाल बघा बाबा. काय बघतीय कोमलकडं? कोमलला जवानी येते म्हणून. काय जवानी येते? आणि का अशी बोलली? चेहऱ्यावर फोड्या आल्यात. अच्छा, चेहऱ्यावर फोड्या तुझी जवान जाय. तू काढ लवकर जवान झाली मग. 1 लेकराची आई आहे मी. जेवण काय करू? कोमल काढ लवकर जवान झाली मग. 1 लेकराची आई. फोड्या लवकर. 19-20 वर्षामध्ये लग्न केलं. 1 लेकराची आई. 1 लेकराची आई. तिला जवानी लवकर फुटली. थोडा नाही फुटला, पण जवानी लवकर फुटली. आता आम्ही उतरतोय. अहो उतरू तरी द्या, काय दलिंदर माणसं आहे. आता आम्ही उतरतोय, पनवेलला उतरलोय. बाई मी तर बोल पकडायला तिकीट नाही घालून घाबरली आमची खुशी. कोमल, टीसी बघून चाल, मोबाईल मध्ये नको डुचकू. माहिती पनवेल टीसी असतात. घरातून जेवण आले तरी पण खूपच नाश्ता आमच्या सरांनी दिला ना सगळ्यांना. तर तो खायला उभी आहे. काका हाय करा. काम करतात. आणि सस्ते ब्लॉगर. पनवेल स्टेशनच्या इथे बाहेरच आहे आम्ही. आता जुना पनवेलला बस स्टॉप तिथे चाललोय. बघा आमचं काय चाललंय. किती किलोमीटर दाखवते? किलोमीटर नाही का, जवळच आहे. काय अगं उचलून खायचं ना येडे, एवढं वाटतं तर. दालवडा खायचा ना मग. का गेला मला सोडून? कुठे गेला असेल ग माझा दालवडा? का माझा दालवडा गेला ग? तिचा डावा पडला म्हणजे दुखरड. ती माणसं बघताय. या भोसडीमुळे. खुशीला हा मंडप आवडलाय. खुशीच्या लग्नात हाच मंडप लागणार आहे. हा मंडप बघून घ्या. खुशीला आवडला. ती बोलते गल्लीच्या बाहेर मला आवेन तर तसाच मंडप लावेल. हा खुशीच्या लग्नाचा बस्ता. खुशीच्या साड्या, खुशीच्या लग्नाच्या साड्या. वडापाव पडलाय. तिचा वडापाव त्या साईडला पडलाय. वडापाव पडलाय तिथं त्या साईडला चुकून. तो वडापाव गेला, त्या साईडला गेले. तुम्ही बघू शकता सगळे माणसं बघतात. ते बाबा हसतायत. कोमल बाबा बघा ती पोरगी. कोमल बाबा बघतायत बघ कशी. कोमल तुला कोमल
कोमल चल ना, कोमल असते ना कोमल. कोमल चल, कोमल घाण डस्ट वगैरे लागतंय. चल असू दे. कोमल भूत लागेल. ये ना कोमल, लवकर लेट झालाय. आमचे ऑर्गनायझर आहेत आजचे ऑर्गनायझर. हो थँक्यू. हे गाईस, तर आता आम्ही चाललो विकीदाच्या घरी. शिरडोन मध्ये आलेलो आहे. पोरीने मांडलाय, संसार मांडला आहे. अशा प्रकारे बसलेत सगळेजण. रोशन काय खाल्लं पाहिजे रोशन? मेंदू वडा. काय खाल्लं? मेंदू वडा, शिव्या, अजून काय काय खाल्लं? अजून काय नाही एवढं. जास्त शिव्या खाल्ल्या मेंदू वडा. दातात घे. जास्त करून शिव्याच खाल्ल्यात मेंदू वड्यापेक्षा. A few moments later. हे गाईस, तर आता मी रेडी झालो. तुम्ही बघू शकता पूर्ण लुक झालेला आहे. मागे कोमल, खुशी बसलेत आणि आम्ही तर चालू स्पॉटवर. सगळ्यांनी तयारी झाली. सगळेजण उभे आहेत, गाडीत अरेंज होत आहेत. 2 4 व्हीलर केलेत. मस्त छानपैकी रेडी झालो आणि मस्त टाइम पण दिलेला. घाई वगैरे आमची काहीच झाली नाहीये. खोल ना. आता मी चाललोय स्पॉटवर. तर बघा बाय, इकडे असं गोलफिर मुंजा. आम्ही सगळे रेडी झाले. कोमल आणि सीमा, ही खुशी, कोमल आणि शिवम लोक इथे बसले. आपल्याला तर स्टार्ट व्हायला थोडाच वेळ आहे. आम्ही चाललोय. आता जस्ट आमचं जेवण झालं आणि आता आम्ही एंट्री करू. गाईस, तर आमची पहिली एंट्री झाली आहे नवऱ्याच्या घरची. आता नवरीकडे चालली. ते दीदीला एंट्री आमची. ऑन द वे आहे. आम्ही ऑन द वे आता चाललोय. मला कंटाळा आला तर मी चॉकोस खातोय, कारण त्याचं खाऊ पाठवायचं म्हणून कंटाळा आलेला. पाणी वगैरे थंड पिलं आम्ही. ऑर्गनायझरने दिलं आम्हाला विकी दादानी. हे गाईस, तर आता आम्ही 4 व्हीलर मधून खाली उतरलोय. आता आमची एंट्री सुरू होईल. काय काय होईल, मोबाईलला चार्जिंग कमी म्हणून भरपूर का फारसं काही ब्लॉग बनायला भेटणार नाहीये. आणि हे या साईडला हे खूप, ह्या दोघांचा स्वभाव खूप छान आहे आणि नाचायला पण खूप छान आहे. हे बघा कोमल आणि सीमा बसते तिकडे. कोमल आणि खुशी इथे बसते. A few moments later. पॅकअप झालाय. वाजलेत 8:30 संध्याकाळचे. शो सुरू झाला काहीतरी 3:30 4ला आणि 8 साडेआठला पॅकअप झालाय. खूप कंटाळा आलाय मला. सगळ्यांचा AC BC मस्त चालू करून बसलेत पॅकअपला. बाकीची पोरं अजून आली नाहीत की बाहेर चेंज करत माहीत नाही. मुलींना वेगळा रूम दिलाय, बाकी आम्ही मुलं वेगळा रूम दिले. तर पॅकअप झाल्यावर भेटू. हे बघा, इथे टॅक्सीवर स्मोक BBQ टॅक्सी. सगळ्यांनी व्हिजिट करा इकडे. सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांना आवडेल. जास्त लांब नाही आहे, आम्ही जवळच आहे. बामणडोंगरी स्टेशन ह्या साईडला आहे आणि इथून आम्ही हां स्टेशनच्या इथेच आहे. स्टेशनच्या लेफ्ट साईडलाच आहे. हे गाईस, तर आता आम्ही आलो आहे नेहरू स्टेशनला सगळेजण. आम्ही ट्रेनमध्ये आणि काय बोलतेला लाची घेतली. मस्त बनवल्या पण छान बनवलंय. खाऊ वाटणार नाही तो. असं ठेवायचा, असं ठेवून द्यायचं. छान बनवलंय. नाही तो हे केलं, त्याला पॅकिंग केली. दाखवू का माझ्या ब्लॉगमध्ये? छान बनवलंय. मस्त मस्त मस्त.
पवन चालले रोशन बाय. रोशन पण चाललाय आणि पवन पण चाललंय. पवन बाय टाटा. हे लोक चालले बिचारा कर्नाटकला जात नाही. खोपोली फास्ट नाही आणि आज सीएसटी चाललाय विक्रोळीला राहतो. तर आता आम्ही चाललोय. आम्ही सगळे अंबरनाथ साईडचे. शुभम चल शुभम. ट्रेन मध्ये बसतोय. सीमा कोमल बघा किती छान बसतात आणि कोमल बघा. कोमल आणि खुशीचं बघा. हे असे ह्यांचे आणि मस्त नटून थोडे शांतपणा करतात आणि म्हणे ब्लॉगर. हे ब्लॉगरची बघा अवस्था. म्हणे ब्लॉगरची अवस्था बघा. हे हॅलो गाईस. तर आता मी घरी आलो आणि आता येऊन झोपायची तयारी झाली. भरपूर लेट झाला. फोन स्विच ऑफ असल्यामुळे भरपूरसं काही तुम्हाला फारसं काही दाखवायला नाही भेटलं. त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप सॉरी. आणि कसा वाटला ब्लॉग ते नक्की कळवा. खूप महिन्याने काढलं आहे. मला असं वाटतं वर्ष झालं असेल. तर काही चुका झाल्या असतील त्याही मला मान्य आहेत. आणि जरा सपोर्ट करा. तुमचं प्रेम कायमस्वरूप माझ्यासोबत ठेवा जसं आजपर्यंत आलं आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. Coco143. भरपूर अंधार झाला. काळं पण भरपूरच आहे. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा. बाय.